हॅलो स्टुडंट्स, वेव्ह ऑप्टिक्स थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स किंवा त्यालाच आपण ॲनालायटिकल ट्रीटमेंट असं म्हणतो. त्याचे MCQ आपण अभ्यासत आहोत. MCQ नंबर 120. काय बघा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट the distance between the slit is 0.2 mm and the screen is at 2 meter from the slits. The slit is illuminated by light of wavelength 5000 angstrom minute. The third maximum will be at. स्टुडंट्स, इथं काय गिवन आहे ते बघूयात अगोदर. डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स D इज इक्वल टू दिलं आहे 0.2 मिलीमीटर. त्याचं रूपांतर मीटरमध्ये केल्यानंतर आणि 0.2चं 2मध्ये रूपांतर केल्यावर 2 × 10⁻⁻4 मीटर असं येतं आहे. मिलीमीटर टू मीटर 10⁻³ आणि 0.2चं 2मध्ये रूपांतर केलं 10⁻⁻1 आणि म्हणून व्हॅल्यू आली 2 × 10⁻⁻4 मीटर. द स्क्रीन इज ॲट 2 मीटर म्हटलं आहे पहा, म्हणजे कॅपिटल D किती आहे? कॅपिटल D 2 मीटर आहे फ्रॉम द स्लिट. द स्लिट इज इल्युमिनेटेड बाय वेवलेंथ, लॅम्बडा पण दिलेला आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 5000 अँगस्ट्रॉम मिनिट आहे. आता बघा, स्मॉल D आपण मीटरमध्ये घेतला, कॅपिटल D मीटरमध्ये घेतला, लॅम्बडा पण मीटरमध्ये पाहिजे. सबस्टिट्यूशन करण्यासाठी ते सोपं होणार आहे. 5000 अँगस्ट्रॉम युनिट याचं रूपांतर मीटरमध्ये करताना त्याला 10⁻10 मल्टिप्लाय करायचं आहे आणि 5000मधले ते 3 झिरो कॅन्सल केले तर लॅम्बडाची व्हॅल्यू येते 5 × 10⁻7 मीटर. ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. विचारलं आहे काय बघा, थर्ड मॅक्झिमम विल बी ॲट. डिस्टन्स विचारलं आहे x, nची व्हॅल्यू तर 3 आहे पहा आणि याचा फॉर्म्युला आहे n λD. ह्याचा फॉर्म्युला आहे n लॅम्बडा × कॅपिटल D अपॉन स्मॉल d. मग आता याच्यात किमती ठेवून आपल्याला ते सोडवावं लागेल. न्युमरेटरला काय येईल बघा, थर्ड मॅक्झिमम म्हटलं म्हणजे nची किंमत 3 × लॅम्बडा पण आत्ता काढला आहे 5 × 10⁻⁻7 इंटू कॅपिटल D 2 मीटर म्हटलं आहे इंटू 2 डिवायडेड बाय स्मॉल d आपण काढलं आहे 2 × 10⁻⁻4. स्टुडंट बघा, आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे आपल्याला आपलं काम करायला सोपं झालं, कारण 2 ला 2 कॅन्सल झाले. 5 त्रिक 15 हे उत्तर येणार आहे. म्हणजे संख्या काय आली? 5 त्रिक 15. आता पॉवर ॲडजस्ट करायची, तर 10⁻⁻4 आहे ते वरती आल्यानंतर प्लस होतील, म्हणजे -7मधून +4 गेले -3, म्हणजे व्हॅल्यू काय शिल्लक राहते? 15 × 10⁻³ एवढी पॉवर, म्हणजे 15 × 10⁻³ मीटर. आता दिलेली उत्तर ही सेंटीमीटरमध्ये आहेत. मग मीटर टू सेंटीमीटर कन्व्हर्ट करताना 10⁻³ कन्व्हर्जन 10⁻⁻1 होईल, -1मध्ये होईल आणि 15 म्हणजे 15 × 10⁻⁻1 आणि मग ॲडजस्ट केल्यानंतर 15चं 1.5 होत आहे आणि मग उत्तर B आहे 1.5 सेंटीमीटर. स्टुडंट्स, आता आपण MCQ सॉल्व करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेल्या व्हॅल्यू एकाच एककात आहेत का, त्याचं एकाच एककात कन्व्हर्जन करणं. समजा आपण उत्तर काढलं, त्या उत्तराप्रमाणे जर ऑप्शन नसतील, ऑप्शन त्या एककात नसतील, त्या ऑप्शनच्या एककानुसार परत कन्व्हर्जन करणं, असं बरंचसं काम राहतं. हे पटपट सोडवणं, कमी वेळात सोडवणं, यासाठी प्रॅक्टिसचीच गरज आहे. मॅक्झिमम MCQ सॉल्व करणं गरजेचं आहे. इथं आपण उत्तर काढलं
15 गुणुले 10⁻³ एवढे मीटर, पण उत्तर सेंटीमीटरमध्ये होते. मग त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे फास्ट क्विक जमण्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. 122 नंबर बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द फ्रिंज विड्थ इज फाउंड टू बी, फ्रिंज विड्थ दिले पहा 0.4 मिलीमीटर. इफ द होल apparatus is dipped in the water of refractive index 4/3 without disturbing the arrangement, the new fringe width will be. आता स्टुडंट्स इथं बदल काय केला आहे ते लक्षात घ्या. अगोदर एक्सपेरिमेंट यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट केला तो एअरमध्ये, नंतर केला तो पाण्यामध्ये. या बदलाच्या वेळेस अरेंजमेंट मात्र बदलत नाही. म्हणजे स्मॉल डी कॅपिटल डी यांच्यात कसलाच बदल नाही, ते कॉन्स्टंट आहेत दोन्ही ठिकाणी, एअरमध्ये असताना पाण्यामध्ये असताना. मग दोन्हीत फरक काय होणार आहे तर वेवलेंगमधला फरक आहे पहा स्टुडंट्स. एअरमधली वेवलेंथ आपण त्याला लॅम्बडा ए म्हणूयात, वॉटरमधली वेवलेंथ त्याला म्हणूयात लॅम्बडा डब्ल्यू. पण या दोन्ही वेवलेंथ दिलेले नाहीत, पण या दोघांना जोडणारं जे रिलेशन आहे ते म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ते मात्र दिलं आहे. आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू, आणि याचं उत्तर दिलं आहे 4/3. आणि याच्या आधारे विचारलं आहे काय, अगोदर फ्रिंज विड्थ आहे 0.4 मिलीमीटर, नंतर फ्रिंज विड्थ किती असेल असं विचारलेलं आहे. द न्यू फ्रिंज विड्थ विल बी, असं शेवटी वाक्य पण द न्यू फ्रिंज विड्थ विल बी. आता फ्रिंज विड्थ आपण त्याला बीटा म्हटलं, एअरमधली फ्रिंज विड्थ त्याला बीटा ए म्हणूयात, वॉटरमधली फ्रिंज विड्थ त्याला म्हणूयात बीटा डब्ल्यू. ह्या दोघांचा भागाकार घेऊयात म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत जाणं सोपं होईल. एअरमधला फॉर्म्युला आहे लॅम्बडा ए कॅपिटल डी भागिले स्मॉल डी. वॉटरमधला फॉर्म्युला आहे लॅम्बडा डब्ल्यू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला सेम आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन डी, फक्त कोणत्या माध्यमात आहे त्यानुसार त्या माध्यमातली त्याची वेवलेंथ. मी रेशो घेण्याचं कारण असं आहे, कॅपिटल डी स्मॉल डी ह्या व्हॅल्यू दिले नव्हत्या तर रेशो घेतल्यामुळे ह्या कॅन्सल झाल्या. आणखी एक वेगळं रिलेशन तुमच्यासमोर येतं आहे पहा, इथं बॉक्स केला आहे लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू इज इक्वल टू बीटा ए अपॉन बीटा डब्ल्यू. पण लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते, आपण आत्ता पाहिलं आहे. ह्याची व्हॅल्यू दिली 4/3, म्हणजे ह्याची व्हॅल्यू आहे 4/3. मग आता स्टुडंट बीटा ए अपॉन बीटा डब्ल्यू ह्याचं उत्तर काय आहे 4/3. ह्यातला बीटा ए दिलं आहे, बीटा एची व्हॅल्यू किती आहे 0.4, त्यावरून बीटा डब्ल्यू काढा असं म्हटलं आहे. हे लक्षात आलं. मी हाच पार्ट रिपीट करून मग उर्वरित कॅल्क्युलेशन सांगतो. यंग्स एक्सपेरिमेंट करत असताना 2 सिच्युएशन्स आहेत, एक एअर आहे दुसरं वॉटर आहे. यंग्स एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना फक्त माध्यम बदलतो आहे, त्याचं सेटिंग बदलत नाही, अरेंजमेंट बदलत नाही म्हटलं आहे. म्हणजे स्मॉल डी कॅपिटल डी याच्यात कसलाच बदल नाही. माध्यम बदलल्यामुळं बदल होणार आहे तो वेवलेंथमध्ये. एअरमधली वेवलेंथ आपण लॅम्बडा ए म्हणूयात, वॉटरमधली वेवलेंथ आपण लॅम्बडा डब्ल्यू म्हणूयात. ह्या दोन्ही व्हॅल्यू मात्र दिल्या नाहीत, पण ह्या दोघांना जोडणारा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर हा आहे लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू, आणि याचं उत्तर मात्र दिलं आहे 4/3. आता ह्याचं रिलेशन फ्रिंज विड्थशी जोडण्यासाठी तर आपण काय केलं, फ्रिंज विड्थ इन एअर अपॉन फ्रिंज विड्थ इन वॉटर बीटा ए अपॉन बीटा डब्ल्यू ह्या दोघांचा भागाकार घेतला, रेशो घेतला. तर लॅम्बडा ए कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी डिवायडेड बाय लॅम्बडा डब्ल्यू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी असं येतं.
सेटिंग अरेंजमेंट बदलत नाही म्हणून डी कॅन्सल झाला, स्मॉल डी कॅन्सल झाला. परत हा जो बॉक्स आहे लॅमडा अपॉन लॅमडा डब्ल्यू, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे 4/3. म्हणजे बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली आता, बीटा ए अपॉन बीटा डब्ल्यू इज इक्वल टू 4/3. पण बीटा ए म्हणजे किती असतो, परत आपण ते ठेवूयात. 0.4 दिलेला आहे बघा, 0.4 मिलीमीटर म्हटलं आहे, डिवायडेड बाय बीटा डब्ल्यू आपल्याला काढायला सांगितलं आहे, इज इक्वल टू 4/3. आणि हे सिम्प्लिफाय केलं, रिअरेंज केलं तर येणारं उत्तर आहे 0.3 मिलीमीटर. आता याला मी मिलीमीटर हे युनिट का दिलं आहे, तर इथं मी जी व्हॅल्यू घेतली बीटा एअरमधली फ्रिंज विड्थ ती मिलीमीटरमध्ये आहे, आणि म्हणून उत्तराला पण युनिट असणार आहे मिलीमीटर, आणि म्हणून इथं आन्सर आलं आहे 0.3 मिलीमीटर. आता 0.3 म्हटलं काय, 0.30 म्हटलं काय, दोन्ही जर सारखाच आहे. 0.3 मिलीमीटर हे याचं उत्तर आहे. या प्रॉब्लेममध्ये काय झालं लक्षात आलं स्टुडंट्स, आपण मीडियम चेंज केला म्हणून वेवलेंथ बदलली, अरेंजमेंट बदलली नाही, याच्या आधारे आपण उत्तरापर्यंत पोहोचला. पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न बघा स्टुडंट्स, व्हाईट लाईट इज यूज्ड टू इल्युमिनेट द 2 slits in a Young's double slit experiment. The separation between the slit is B. The screen is at a distance of small d and small d is greater than small b from the 2 slits. स्टुडंट पुढं जाण्या अगोदर ह्या वाक्यात त्यांनी सिम्बॉलिक भाषा बदलली हे लक्षात घ्यायचं आपल्याला. 2 सोर्सेसमधील जे डिस्टन्स आहे ज्याला आपण स्मॉल डी म्हणतो त्याला इथं बी घ्या म्हटलं आहे. बघा फरक, आपण आत्तापर्यंतचे फॉर्म्युले वेगवेगळे अभ्यासले, त्याच्यात बदल काय लक्षात आलं. हा बी म्हणजे काय आहे आपला च्या ऐवजी बी अजून करा म्हटलं. बघा मी रिपीट केले, स्मॉल डीच्या ऐवजी काय अजून करा, बी. आणि आपण ज्याला कॅपिटल डी म्हणतो त्याला काय अजून करा म्हणते, स्मॉल डी अजून करा म्हणते. मी तर वर्तुळ काढले, वर्तुळाच्या ऐवजी काय अजून करायचं ते पहिल्यांदा लक्षात घे. ते पहिल्या वाक्यात दिलं आहे. 2 सोर्सेसमधलं अंतर, डिस्टन्स बिटवीन द 2 सोर्सेस, स्मॉल डी. हे सिम्बॉलिक भाषेत आत्तापर्यंत आपण स्मॉल डीन दाखवतो, त्याच्याऐवजी आता काय वापरा म्हटलं आहे, स्मॉल बी. आणि सोर्स आणि स्क्रीन याच्यातलं सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे कॅपिटल डी, त्याच्याऐवजी काय वापरा म्हणतं आहे, स्मॉल डी. पहिलं वाक्य लक्षात आलं. त्याच्या अनुषंगाने ऑप्शन्स असणार आहेत, त्यामुळं हा पहिला बदल काय आहे तो लक्षात घेतला. पुढचं वाक्य वाचू त्यातलंच. ॲट ए पॉईंट ऑन द स्क्रीन directly in front of one of the slit, certain wavelengths are missing. Some of these missing wavelengths are. आता स्टुडंट, आता इथं सिच्युएशन कसं आहे ते बघूया. आपल्या समजण्यासाठी आपण आपल्या सोयीस्कर इथे एक डायग्राम काढूयात. ह्या 2 स्लिट आहेत, एक S1 आहे, एक S2 आहे. याच्यासमोर हा स्क्रीन आहे. त्यांनी म्हटलं काय, वन ऑफ द स्लिट आपण S1 घेऊयात, याच्या एक्झॅक्टली समोर इन फ्रंट ऑफ एनी वन ऑफ द स्लिट सम वेवलेंग्थ्स आर मिसिंग. आता स्टुडंट, सम वेवलेंग्थ्स आर मिसिंग याचा अर्थ लक्षात घेऊयात. त्या ठिकाणी त्या वेवलेंग्थ नाहीत, म्हणजे त्या ॲब्सेंट आहेत, म्हणजे डार्क बँड आहे. म्हणजे या ठिकाणी डार्क बँड आहे, पण तो कितवा आहे माहीत नाही. तो पहिला आहे का दुसरा आहे का तो आपल्याला काही माहीत नाही. म्हणजे थोडक्यात S1च्या बरोबर अपोजिट डार्क बँड आहे, हे सम वेवलेंग्थ्स आर मिसिंग याचा अर्थ आहे. मग सेंटरपासूनचं हे जे अंतर आहे, हे अंतर ते आपल्याला माहिती आहे, कारण 2 स्लिटमधलं जे अंतर असतं ते आहे बी, आणि सेंटरपासून मी आत्ता हे दाखवतो आहे, हे अंतर नक्की त्याच्या अर्ध, म्हणजे हे अंतर असणार आहे B/2. हे तुम्हाला अप्रत्यक्षित हे अंतर दिलं आहे पहा, B/2. येथे लक्ष स्टुडंट्स, B/2 हे अंतर दिलं,
त्याच्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात ह्या अंतरालाच आपण एक्स म्हणतो ना. म्हणजे इथं गिव्हन काय आहे स्टुडंट्स, XN डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड इज इक्वल टू B/2. हे पहिल्यांदा लक्षात आलं आहे का बघा. कितवा डार्क बँड आहे ते दिलेलं नाही, माहीत नाही आपल्याला. तो कितवा का असे ना, पहिला असू देत, दुसरा असू देत, तिसरा असू देत, ते अंतर म्हणजे किती आहे, B/2. हे पहिल्यांदा लक्षात आलं का बघा जॉमेट्रीच्या आधारे. S1च्या एक्झॅक्टली अपोजिट पॉईंटला स्क्रीनवरती काही वेवलेंग्थ्स मिसिंग आहेत, याचा अर्थ त्या ठिकाणी डार्क बँड आहे. कितवा डार्क बँड आहे ते माहीत नाही, पण S1च्या एक्झॅक्टली अपोजिट जो पॉईंट आहे त्याचं सेंटरपासूनचं अंतर म्हणजे B/2. B म्हणजे ह्या दोन स्लिटमधलं अंतर आहे. म्हणजे इथं गिव्हन आहे XN इज इक्वल टू B/2. आता त्याच्या आधारे आपल्याला लॅम्बडासाठीच्या ऑप्शनकडे जाऊयात बघा. लॅम्बडासाठीचे फॉर्म्युले शोधायचे. बघूयात कसं शोधायचं ते. आपण B हा D म्हणून वापरणार आहोत, तर D हा कॅपिटल D म्हणून वापरणार आहोत. आणि आत्ता आपण एक उत्तर काढलं, XN इज इक्वल टू काय आहे, B/2. हे आपला गिव्हन डाटा आहे ह्या प्रॉब्लेममधला. आता डार्क बँडसाठीचा फॉर्म्युला आहे XN इज इक्वल टू n-12 इंटू लॅम्बडा D/D. हा आपण डिराईव्ह केलेला फॉर्म्युला आहे. आता स्टुडंट्स, ह्या डीची जागा कोण घेईल, तर स्मॉल डी घेईल, कारण तसं आपल्याला सांगितलं आहे. स्मॉल डीची जागा कोण घेईल, तर B घेईल. आणि XNची जागा कोण घेईल, B/2 घेईल. प्रश्न पडतो मग n किती घ्यायचा. तर आपल्याला n काहीच माहीत नाही, तर अंदाजे आपण nची व्हॅल्यू 1 घेऊ, नंतर 2 घेऊ, काय उत्तर येतात बघूयात. मग ज्यावेळेस n इज इक्वल टू 1 असेल, म्हणजे याचं उत्तर आलं 1 - 1/2 म्हणजे 1/2. म्हणजे हे सबस्टिट्यूशन केल्यावर हाच फॉर्म्युला कशा प्रकारे बदलतो बघा. XNची किंमत B/2 इज इक्वल टू n-12ची किंमत 1/2 इंटू हा लॅम्बडा तसाच. कॅपिटल डीच्या ऐवजी काय घ्या म्हटलं आहे, स्मॉल डी. आणि स्मॉल डीच्या ऐवजी काय घ्या म्हटलं आहे, B. हा 2 ह्या 2ला कॅन्सल झाला. हा B इकडं आल्यानंतर हा B² झाला. हा D इकडं आल्यावर भागिले झाला. म्हणजे लॅम्बडा बरोबर उत्तर आलं B² D. तसा ऑप्शन आहे A. पण स्टुडंट लक्षात घ्या, बाकीचे ऑप्शन बी त्याला सिमिलर आहेत. मग आपण nची व्हॅल्यू दिलेली नव्हती, आपण अजून केली आपल्या सोयीसाठी 1. समजा nची किंमत मी 2 घेतली तर बदल होईल तो इथं होईल. पहा फक्त बदल होणार आहे तो कुठं होणार आहे, एवढ्या भागात. बाकीच्या पार्टमध्ये काही बदल होणार नाही. आपण इथं nची किंमत 1 घेतल्यावर हे 1/2 आलं होतं, nची किंमत 2 घेतल्यावर हे 1/4 येईल. बरोबर आहे. 1/4 नाही, 2 इंटू 2, n इज इक्वल टू 2 मायनस हाफ म्हणजे ह्याची किंमत असणार आहे 3/2. स्टुडंट्स, काय किंमत असणार आहे, 3/2 म्हणजे 1.5 दीड असं आपण त्याला म्हणतो. मग हे सिम्प्लिफाय करताना ह्या 2 बरोबर हा 2 कॅन्सल होतो, पण ॲडिशनल आला हा 3. पण 3 हा न्युमरेटरला आहे, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आलं की तो ह्या डीला जोडून असणार आहे. म्हणजे लॅम्बडाची दुसरी व्हॅल्यू असू शकते हा B² तसाच डिवायडेड बाय 3D. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन व्हॅल्यू ऑफ n. आणि तसं ऑप्शन आहे पण ऑप्शन B, B²/3D. आता nची व्हॅल्यू जर आपण आता 2 घेतली, 3 घेतली तर इथं 5, 3च्या ऐवजी 5 येईल. पण C हा ऑप्शन तसा नाही आहे. म्हणजे ऑप्शन A हे पण उत्तर असू शकतं, ऑप्शन B हे उत्तर असू शकतं, आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन D, बोथ A अँड B. कारण इथं क्लिअर कट कितवा डार्क बँड म्हटलं नाही बा, सम म्हटलं आहे, सम. मग तो पहिला बी डार्क असू शकतो, दुसरा बी असू शकतो, तिसरा बी असू शकतो. पण दिलेल्या ऑप्शनमध्ये जुळतं आहे ते फक्त पहिला आणि दुसरा डार्क बँड.
आणि म्हणून आपण ऑप्शन डी हे उत्तर आहे म्हणतो आहे, बोथ ए अँड बी. आता मला सांगा स्टुडंट्स, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला थोडं वेगळं चर्चा कशी करायची बघा. फॉर्म्युले तेच आहेत. डिस्टन्स ऑफ एक्स एन इज इक्वल टू एन मायनस हाफ इंटू लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. पण इथं डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी सिम्बॉलिक भाषा बदलली. डीला बी म्हणा, कॅपिटल डीला स्मॉल डी म्हणा. परत एक्झॅक्ट कितवा एन आहे तो दिला नाही. म्हणजे काय केलं जातं लक्षात येईल स्टुडंट, फॉर्म्युले तेच आहेत, फॉर्म्युले मूळ बदलत नाहीत, पण त्याचा वापर करण्याची काठिण्य पातळी वाढवली जाते. आणि जशी काठिण्य पातळी वाढत जाईल तसं आपण हळूहळू मग CETकडून नीट JEEकडे जातो. आत्ता आपण अभ्यासलेला हा CET लेवलचाच आहे, पण मॅक्झिमम काठिण्य पातळी जास्त असलेलेच प्रश्न CET परीक्षेला असतात आणि त्या अनुषंगानेच आपल्याला तयारी करायची आहे, हे लक्षात असू द्या.